नमस्कार मंडळी, आज आपण इथे ना गाड्यावर तुम्ही बुर्जी पाव खाल्ला असेल, हो की नाही? त्यातली जी बुर्जी असते ना, त्याच टेस्टची तशाच चवीची बुर्जी घरच्या घरी बघणार आहे. तर त्यासाठी बघा मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचेत. कांदा छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचे आहे आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. टोमॅटो मऊसूत शिजवून घ्यायचा, साधारण 1 मिनिट परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घातली आहे. तर मी इथे 2 ते 3 हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा मी इथे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. तर जी गाड्यावर बुर्जी मिळते ना, त्यामध्ये एक मसाला वापरला जातो. ज्या मसाल्यामुळे त्याला अगदी मस्त टेस्ट येते. तर ती टेस्ट आणण्यासाठी तो सिक्रेट मसाला काय वापरला जातो तो मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. तर इथे बघा, या पद्धतीने छान अंडी फोडून घेतली आणि 1-2 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. एकदम मोकळी सुटसुटीत अशी ही बुर्जी तयार होते. बरं, यामध्ये तुम्ही अगदी पाववाटी पाणी घालू शकता, पण इथे मी 2 ते 3 चमचे पाणी घालून परतून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मोकळी खळखळीत ही बुर्जी तयार झालेली आहे. झटपट तयार होते. अगदी तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये ही छान गाड्यावर मिळते तशी बुर्जी तयार करू शकता. इथे आपली बुर्जी तयार झाली आहे. आता यामध्ये घालायचा आहे तो सिक्रेट मसाला. तर गाड्यावर जी बुर्जी केली जाते ना, त्यामध्ये घालतात पावभाजी मसाला. त्या पावभाजी मसाल्यामुळे त्याला एक वेगळी आणि मस्त चटपटीत अशी टेस्ट येत असते. तर इथे मी अर्धा चमचा पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे. आता हा मसाला आपल्याला या बुर्जीमध्ये छान मिक्स करून घेऊया आणि अजून 2 ते 3 मिनिट आपल्याला ही बुर्जी परतून घ्यायची आहे आणि अगदी मोकळी खळखळीत ही आपली गाड्यावर मिळते तशीच बुर्जी खाण्यासाठी तयार होते. बघा किती मोकळी झाली आहे आणि एकदम रंगही अप्रतिम आला आहे. बरं, सुगंध पण छान येतो आहे आणि पावाबरोबर, ब्रेडबरोबर, अगदी चपातीबरोबर सुद्धा भन्नाट लागते. आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे तयार आहे आपली झटपट तयार होणारी अंड्याची भुर्जी. खायला एक नंबर. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. पावाबरोबर भन्नाट लागते. मस्त पाव छान बटरवर कडकडीत असे गरम करून घ्यायचे. कुरकुरीत गरम पाव असतील आणि त्याच्याबरोबर ही भुर्जी असेल तर भन्नाट बेत होतो. तर बघा, आपली इथे अंड्याची भुर्जी खाण्यासाठी तयार आहे. मस्त गरमागरम सर्व करायची, जेणेकरून अजून जास्त छान लागते. तर तुम्हाला ही मस्त गाड्यावर मिळते तशी बुर्जी पावमधली बुर्जीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच भन्नाट नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या गाड्यावर मिळते अशा भन्नाट झणझणीत बुर्जीच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन छान खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा. बाय बाय.